नेचर फाउंडेशनच्या वतीने सर्वांचा खूप खूप नमस्कार। आपण या ठिकाणी बघत आहात नेचर फाउंडेशन नागपूर याद्वारे विविध उपक्रम चालवण्यात येते आणि महाराष्ट्रातील विदर्भामध्ये हे यांचं कार्यक्षेत्र आहे। या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे, शिक्षणावरती ही संस्था काम करत आहे। KG to PG याकरिता अत्यंत महत्वाच्या विषयावरती ही संस्था काम करते। याच शिक्षणाच्या उपक्रमासहित विविध उपक्रम ही संस्था काम करत असते। या वेळेला नवीन उपक्रम नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे आणि त्या जो काही उपक्रम आहे या उपक्रमाचं नाव आहे द व्हॉइस ऑफ चेंज मेकर। हा नवीन उपक्रम आहे। या नवीन उपक्रमातून आपल्याला नेमकं काय होणार आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल। बघा, समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या लोकांच्या प्रेरणादायी कथा सर्वांपर्यंत पोहोचवणे, तसेच दर रविवारी प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हा या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे। याची टॅगलाईन दिलेली आहे, बदल घडवणाऱ्यांचा आवाज, समाजासाठी नवा विश्वास। हा नवीन उपक्रम नेचर फाउंडेशनच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे। दर रविवारी हा कधी असणार आहे, यावेळेचे जे काही रविवार म्हणजे उद्याला जो काही वक्ते असणार आहे, तर जे काही समाजामध्ये नवीन बदल घडवून आणण्याचं काम हे सकाळी उठल्यापासून तर आता झोपेपर्यंत लोकांची मदत असेल, शैक्षणिक हातभार असेल, विविध उपक्रमांसाठी काम करत असणारी ही माणसं आपल्या समाजातील माणसं आहेत आणि याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे। नेमकं हे काय काम करतात या संदर्भातील संपूर्ण माहिती त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकण्यासाठी आपण ऑनलाईन सेशन आपण ऑर्गनाईज करतो आहे आणि द व्हॉइस ऑफ चेंज मेकर म्हणजे त्यांनी हा बदल कसा घडवला, ते काय काम करत आहेत हे आपल्याला माहित नाही। आपण घरी कॉलेजमध्ये कुठे ना कुठेतरी काम करत असतो, बसतो, परंतु याबद्दलची माहिती, याबद्दलची जाणीव मात्र आपल्याला नसते। मग अशा लोकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेचर फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। जे नेचर फाउंडेशन मध्ये जे काही बांधिलकी शिबिर, बांधिलकी 2 मध्ये जे काही विद्यार्थी आले होते यांच्या नवीन संकल्पनेतून हा जो उपक्रम आहे हा उपक्रम उभा राहिलेला आहे आणि याची जबाबदारी ही संपूर्ण बांधिलकी टीमची आहे, नेचर फाउंडेशन टीमची आहे। याच याने नेमकं यावेळीचे कोण वक्ते असणार आहे, यावेळीचे जे वक्ते आहेत ते वक्ते कोण असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। यावेळीचे जे वक्ते आहेत ते वक्ते आहेत विलास चौधरी, जे संघटक आहेत ब्राइट एज फाउंडेशन चंद्रपूर जिल्ह्यातील BC या ठिकाणी ब्राइट एज फाउंडेशनच्या माध्यमातून एक मॅजिक नावाचा उपक्रम चालतो, त्याचे हे संघटक आहेत विलास गुरुजी म्हणून, विलास चौधरी सर म्हणून। आणि यांचा विषय आहे, हे उपक्रम चालवतात अंकुर, साहस आणि कानून या उपक्रमाबद्दल ती माहिती देणार आहेत। जे ब्राइट एज फाउंडेशन आहे या माध्यमातून 6 ते 7 उपक्रम ही चालवली जात असतात। हे संघटक म्हणून याची जबाबदारी ही पार पाडत असते। तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नेमकं मॅजिक उपक्रम नेमकं ब्राइट एज फाउंडेशनच्या माध्यमातून काय करतं, कोणते कोणते उपक्रम चालवले जाते हे संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या जनतेला सांगण्यासाठी एक आवाज, यांचा आवाज आपल्याला ऐकण्यासाठी आपल्याला गुगल मीटची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्यावरती आपल्याला जॉईन व्हायचं आहे आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा घ्यायचा आहे। हे विलास चौधरी सर आहेत, ज्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। नंतर याच ब्राइट एज फाउंडेशनचे जे चेअरमॅन आहेत, जे अध्यक्ष आहेत, हे जे फोटो दिसत आहेत तुम्हाला, हे श्रीकांत एकोडे सर आहेत, जे अध्यक्ष आहेत ब्राइट एज फाउंडेशनचे। यांचा विषय असणार आहे मॅजिक, सहारा आणि छलांग या उपक्रमाबद्दल ते माहिती देणार आहेत। आणि हे सुद्धा तुम्हाला सांगतो आहेत, एक आधुनिक जी शेती आहे ते शेती हातखंडा त्यांचा या शेतीच्या याच्यात आहे, बिझनेस म्हणून ते शेती करत आहे, चांगल्या पद्धतीची शेती, आधुनिक शेती हे करतात। तसेच चेवनिंग स्कॉलरशिप जी आहे, चेवनिंग स्कॉलर त्याचे सुद्धा त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि या माध्यमातून विविध उपक्रम सुद्धा ती राबवत असतात आणि या मॅजिकच्या माध्यमातून हे विविध उपक्रम जे काही राबवले जात असतात, हे मॅजिक असेल, सहारा असेल किंवा छलांग असेल किंवा अंकुर आणि साहस, याबद्दल ही दोन्ही जी काही संघटक आणि अध्यक्ष आहेत ते आपल्याला यावेळेला माहिती देणार आहेत। मग हा जो उपक्रम आहे, म्हणजे हा उपक्रम किंवा हा आवाज आपल्याला कधी ऐकता येणार आहे, तर उद्या म्हणजे 22 फेब्रुवारी 2026 ला 22 फेब्रुवारी उद्या सायंकाळी आपल्याला 7 ते 8 दरम्यान हा उपक्रम आपल्याला ऐकता येणार आहे, आपल्याला ह्या उपक्रमात भाग घेता येणार आहे। मग जॉईन कसं व्हायचं आहे, तर हा जो QR कोड आहे यावरती तुम्हाला
लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. या लिंक मध्ये तुम्ही जर ओपन केली किंवा स्कॅन केलं तर तुम्हाला ती लिंक येईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याला लिंक उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून आपण या उपक्रमामध्ये जॉईन व्हा. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा. म्हणजे दर रविवारी जे काही आवाज तुम्हाला ऐकणार येणार आहे, जे चेंज मेकर आहेत ते चेंज मेकर तुम्हाला त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत त्यांची माहिती मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही अधिक माहिती करता तुम्ही आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आपले टीम मेंबर आहेत, तेजस्विनी असेल तेजस्विनीला तुम्ही फोन करू शकता, गुंजन आहे, मंगेश आहे, तसेच वैभव आहे, सूरज आहे, यांना तुम्ही या उपक्रमाबद्दल माहिती विचारू शकता. तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमच्याकडे जर असे कोणी चेंज मेकर असेल तर तुम्ही सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही सुद्धा आपलं नाव देऊ शकता आणि महाराष्ट्राच्या पर्यंत आपण पोहोचू शकता. विद्यार्थी मित्र असतील किंवा एखादा लेखक असेल, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा व्यक्ती असेल ना, ज्यात खरंच देशाच्या जडणघडणीत, समाजाच्या जडणघडणीत, गावाच्या जडणघडणीत त्यांनी काम केलेलं असेल, त्याचा सुद्धा आम्ही वक्ता म्हणून आपल्याला बोलवतो आहे. तर आपल्या माध्यमातून जर कोणाचं असं असेल, कोणी जर असं व्यक्ती असेल की खूप मोठं काम केलेलं आहे, तर नक्कीच यांना संपर्क करा तुम्ही. या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या लोकांना सुद्धा त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ही टीम नेचर फाउंडेशन आहे, त्या माध्यमातून तुम्हाला सहभाग घेता येणार आहे. या ऑनलाईन सत्राला कोणीही सहभागी होऊ शकते, याची काही अट नाही. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे रविवारी जी असणार आहे त्याची, आणि व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा जॉईन व्हा, याचा सहभागी व्हा. हेच बोलताय. आणि आपण ऐकल्याबद्दल हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. फेसबुकचं जे पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करा आणि जे काही टेलिग्राम, व्हॉट्सअपचे जे काही लिंक्स आहेत त्यावरती जॉईन व्हा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.